नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. सांगितलं होतं धारावी पासून ते तिथे वरळीपर्यंत किंवा लालबाग, परळ, शिवडी या सगळ्या भागामध्ये, दक्षिण मुंबईतल्या मराठी बहुल भागामध्ये फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे यांनाच विजय मिळालेला आहे. म्हणजे लालबाग, परळ, शिवडी या भागात 7 पैकी 6 जागा यांनी जिंकलेल्या आहेत. धारावीमध्ये जर तुम्ही बघितलं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना विजय मिळालेला आहे. काल मी हा तुम्हाला मुद्दा सांगितला नव्हता. आज हा मुद्दा मी अधोरेखित करतोय, अंडरलाईन करतोय. लक्षात घ्या की धारावी मधला काँग्रेस आणि उद्धव सेनेचा विजय काय सांगतो की तुम्ही जे अदानीला धारावी विकलेली आहेत, अदानीला टेंडर दिलेले आहेत, त्याला आम्ही धारावीकर विरोध करतोय. या निकालाचा अर्थ असा आहे की अदानीला आम्ही विरोध करतोय हे लक्षात घ्या. राज ठाकरेंनी अदानीवर काय प्रेझेंटेशन केलं होतं आपल्याला माहिती आहे. आधी राहुल गांधींपासून सगळे अदानीवर बोललेले आहेत. धारावीकरांनी पूर्णपणे भाजप आणि शिंदे सेनेविरुद्ध कौल दिलेला आहे. याचा अर्थ काय आहे हे लक्षात घ्या. तेव्हा फडणवीस ज्या थापा मारतात त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. मराठी एरियातून भाजपचे लोक तुरळक निवडून आले, तुरळक म्हणा, सर्व एरियातून आमचे लोक निवडून आलेत म्हणजे एक आला असेल कुठेतरी, यामध्ये काय हे नाही. पण तुम्ही असं अजिबात म्हणू नका की मराठी बाले किल्ल्यात आम्ही निवडून आलो. मराठी बाले किल्ले हे शिवसेनेबरोबरच राहिलेले. माझा मुद्दा आहे, मला फडणवीसांना हे विचारायचं आहे, आम्ही विकासामुळे निवडून आलो, आम्ही हिंदुत्वामुळे निवडून आलो. खरोखर तुम्ही विकास आणि हिंदुत्वामुळे निवडून आलात का? हे मुंबई पुरतं नाही. ज्या महापालिकामध्ये 23 महापालिकामध्ये आपण असं धरू तुम्हाला विजय मिळाला किंवा आघाड्या मिळाल्या, त्याच्यामध्ये तुम्ही विकासामुळे निवडून आलात? खरंच एक वर्ग असा आहे, मला माहिती आहे, ज्याला जेन झी म्हणतात, तरुण मुलांचा वर्ग आहे, ज्यांना मेट्रो, बोगदे, त्यानंतर हे कोस्टल रोड सारखे मोठमोठे रस्ते याचं आकर्षण आहे. अटल सेतू यांचं आकर्षण आहे. त्या जेन झीनी तुम्हाला मतं दिली असतील, हे मी मान्य करतो. फडणवीसांना त्यांनी मतं दिली असतील. पण हा जो जेन झी आहे, नवे मतदार ज्याला म्हणतात, मुंबईमध्ये किती आहे? 15 लाख आहे. या सगळ्यांची मतं तुम्हाला पडली असतील असं आकडेवारीवरून दिसत नाही, हे लक्षात घ्या. मुंबईमध्ये जी मतं पडलेली आहेत त्यामध्ये भाजप आणि शिंदे सेनेला मिळून जी मतं पडली आहेत त्यापेक्षा सर्व विरोधकांची मिळून मतं, म्हणजे उद्धव ठाकरेंची सेना, मनसे, काँग्रेस आणि इतर जे विरोधक आहेत त्या सगळ्यांची मिळून मतं कितीतरी जास्त होतात. तेव्हा एक छोटा वर्ग आहे ज्यांनी विकासाच्या तुमच्या घोषणांना भुलून मतदान केलं असेल. पण तुम्ही विकासामुळे जिंकत आहात यावर मी काही विश्वास ठेवणार नाही, किंवा ज्यांना वस्तुस्थिती माहिती आहे ते विश्वास ठेवणार नाही. तुम्ही कुठे विकास केलात गेल्या 5 वर्षात? मुंबईमध्ये हे सगळं तुम्ही करतायत, मेट्रो वगैरे, त्यामध्येही अनेक दोष आहेत. फक्त मेट्रो आली, फक्त अटल सेतू झाला म्हणजे मुंबईचा विकास होतो का? अटल सेतूच्या आगे मागे काय आहे बघा ना. तिथे झोपड्या का वाढतायत? तिथे ट्रॅफिक जॅम का होत आहे? समृद्धी मार्गाचे अनेक प्रॉब्लेम काय आहेत याचा विचार करा. आणि या बड्या बड्या प्रकल्पामुळे जे प्रदूषण होत आहे मुंबईमध्ये त्याचं काय करायचं? आता फडणवीस भाषणात असं म्हणाले, आम्ही मुंबई लिव्हेबल आणि लवेबल करणार आहोत. मुंबई हमारी जान है, मुंबई मेरी जान, हे गाणं तुम्हाला माहिती असेल. मुंबईवर आमचं प्रेम आहेच, तेव्हा तुम्ही लवेबल वगैरे तिला करू नका. तुम्ही फक्त इथे द्वेषाचं विष पेरू नका, इथे द्वेषाचं पीक काढू नका, एवढीच आमची विनंती आहे. विजयी झालात ना, सत्ता मिळाली ना, गुपचूप नीट कारभार करा. तुम्ही पारदर्शक कारभार वगैरे कराल, विकास कराल असा भ्रम आमचा नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जिथे जिथे भाजपची सत्ता गेली 5 वर्ष महापालिकेत होती, पुणे असतील, पिंपरी चिंचवड असेल, नागपूर असेल, अकोला असेल, अनेक ठिकाणी होती भाजपची सत्ता गेली 5 वर्ष सुद्धा,
2017 ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये या 5 वर्षामध्ये यापैकी एकाही शहरामध्ये भाजपने धड काम केलेलं नाही. आणि मोदींच्या थापा तर सोडूनच द्या, या सगळ्या मोदींनी आपल्याला असं सांगितलं होतं की देशातली 100 जी शहरं आहेत तिथे स्मार्ट सिटी करण्यात येतील. मला एक दाखवा, एक स्मार्ट सिटी कुठे झाली आहे, एक जात दाखवा. शहरामध्ये काही विभाग स्मार्ट झाले असतील पण पूर्ण शहर स्मार्ट झालंय असं एकही उदाहरण दिसत नाही. तेव्हा फडणवीसांनी विकासाच्या थापा मारू नयेत. विकास कशासाठी आहे, शहरांचा विकास आहे की भाजपचा विकास आहे? कारण बडे बडे प्रकल्प काढले, 1000 कोटी, 5000 कोटी, 10,000 कोटी, 25,000 कोटी असे प्रकल्प काढले की भाजपला या कंत्राटदारांकडून मोठमोठ्या देणग्या मिळतात, भाजपची तिजोरी भरली जाते, हे आम्हाला माहिती आहे. तोच पैसा तुम्ही निवडणुकामध्ये वापरता. कोणी दिले पैसे? हे जे पैसे वाटलेत हजारो रुपये या निवडणुकीमध्ये, म्हणजे मला धक्का बसला अनेक ठिकाणी की मुंबईमध्ये वॉर्डामध्ये एकच नगरसेवक म्हणजे उमेदवार होता, एक म्हणजे प्रत्येक पक्षाचा एक, पण बाहेर मुंबईच्या बाहेर 4 विभागांचा एक प्रभाग होता. म्हणजे 4 उमेदवारांना मत द्यायला लागायची एका माणसाला. एका मतदाराला 2,000 रुपये, म्हणजे 4 उमेदवारांसाठी 4 दुणे 8,000 रुपये. एका घरामध्ये 5 माणसं असली, 5 वोटर्स असले तर 8 गुणिले 5 40,000 रुपये एका घरापाठी या पक्षांनी दिलेत. कोणी दिले? माझं स्पष्ट म्हणणं आहे, सत्ताधाऱ्यांनी दिले. दिसलं नाही कधी काँग्रेसचे लोक पैसे वाटताना, वंचित बहुजन आघाडीचे लोक, MIMचे लोक किंवा ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोक, मनसेचे लोक पैसे वाटताना कधीही दिसले नाहीत. पैसे कुणाकडून वाटले जात होते? पैसे भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांची शिवसेना किंवा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांकडून वाटले जात होते. तुम्ही बोला लोकांशी. 2,000 रुपये मतामागे मिळाले मुंबईत सुद्धा असं अनेक जण सांगतात. काही जणांना त्यासोबत 30,000 रुपयाची गिफ्ट हॅम्पर्स मिळालेली आहेत. कोणी गिफ्ट व्हाउचर दिली, कोणी आणखीन काय दिलं. तेव्हा अशा प्रकारे पैशाचं मोठ्या प्रमाणावर वाटप झालं. त्यामुळे सुद्धा तुमचा विजय हे विसरू नका. आणि हिंदुत्वामुळे तर विजय झालेलाच नाही. याच्याकडे मुंबईत सुद्धा तुमचा हिंदू मुस्लिम प्रचार चालला नाही. खान महापौर होईल हे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न भाजपने केला, तो फेल गेला. बांगलादेशियांचा नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला, तो चालला नाही. नॅरेटिव्ह सेट केलं ते उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या हक्काची लढाई हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम मराठी माणसांवर झाला. जर शिंदेनी मतं फोडली नसती तर भाजपला बहुमत मिळालं नसतं, हे लक्षात घ्या. त्यामुळे आमचा विजय विकासामुळे, हिंदुत्वामुळे झालाय या थापा मारू नका. तुम्ही पारदर्शक कारभाराचं आश्वासन दिलंय, तो आता करून दाखवा. तुमचे जे मराठी नगरसेवक निवडून आलेले आहेत, जे ठाकरेंच्या दबावामुळे तुम्ही मराठी उमेदवार जास्त निवडलेत आणि त्यापैकी काही जण निवडून आलेत, कृपया त्यांना गुजरात यांचे गुलाम बनवू नका. त्यांना स्वातंत्र्य द्या, आपापल्या विभागात काम करायचे. मराठी माणसाला स्वाभिमान खूप महत्वाचा आहे. या लोकांना तुम्ही लाचार बनवलं तर मराठी माणूस आजच तुमच्यावर चिडलेला आहे, तो तुम्हाला कधीही माफ करणार नाही, हेही लक्षात घ्या. असो, तर भाजपची ही अवस्था आहे. त्यांना सेलिब्रेशन करू द्या. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, गैरप्रकार करून, अशा प्रकारे भानगडी करून निवडून तुम्ही आज आला असाल, पण हा विजय, हे यश फार काळ टिकणार नाही. आज गंमत वाटेल. आम्ही गंमत केली विधानसभेला, आम्ही नगर पंचायत आणि नगर परिषदेला गंमत केली, आम्ही नोटा वाटल्या, म्हणजे EVM वर नोटा असतो, या नोटा वेगळ्या, अशा नोटा आम्ही वाटल्या वगैरे वगैरे. कार्यकर्ते श्रीमंत झाले वगैरे तुम्ही बोलू शकता. उमेदवार विकत घेतले, एवढंच कशाला? लाजीरवाणी गोष्ट ही आहे. खूनही झाले ना. सोलापूरला मनसेच्या उमेदवाराच्या पतीचा खून झाला. भाजपच्या उमेदवाराच्या नवऱ्याला पकडण्यात आलं. आता भाजपची ती उमेदवार सुद्धा तुरुंगामध्ये आहे. तुरुंगात असून सुद्धा निवडून आली. तिथे गौरी लंकेशचा
जो आरोपी आहे गौरी लंकेशच्या खुनातला तोही निवडून आला. आधी तो शिंदे सेनेमध्ये होता. शिंदे सेनेनी वाद झाल्यावर त्याला काढून टाकलं, पण तो निवडून आला, हे लक्षात घ्या. तेव्हा भ्रष्टाचारी खुनी निवडून येत आहेत, तेव्हा या थापा मारू नका की विकासाचा विजय झालाय. असो, पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काल आपण म्हटलं की ठाकरे बंधूंनी चांगली फाईट दिली मुंबईमध्ये, आणि ते खरंच आहे. पण आणखी काही विरोधी पक्षांनी चांगली फाईट दिली आहे आणि त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला पाहिजे. उदाहरणार्थ काँग्रेस, हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष काय करतात याकडे नजरा होता सगळ्या लोकांच्या. मला असं वाटतं नगरपालिका निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा जो परफॉर्मन्स आहे, काँग्रेसची जी कामगिरी आहे ती बरी झाली. आणि आता यावेळेला लातूर असेल किंवा चंद्रपूर असेल, भिवंडी असेल, अशा किमान 5 नगरपालिकामध्ये आमचा महापौर बसेल असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेलं आहे. जिथे जिथे काँग्रेसचे लोक उभे राहिले, जिथे जिथे काँग्रेसचे नेते संघर्षाला तयार झाले आणि त्यांनी योग्य आघाड्या केल्या, तिथे तिथे मतदारांनी त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. लातूरमध्ये तर बहुमत मिळालं. याचं कारण तिथे काँग्रेसनी, देशमुखांनी, अमित देशमुख यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली, युती केली. त्यांनी ही युती परिणामकारक सिद्ध झाली. मुंबईत ते झालं नाही, पण लातूरला सिद्ध झाली. जर अशा प्रकारे विरोधकांमधले पक्ष जर युत्या करतील आणि मतांची बेरीज करतील तर विरोधकांना अधिकाधिक यश मिळेल. अहंकार बाजूला ठेवून जर या आघाड्या करण्यात आल्या, जशी लातूरला झाली, तर विरोधकांना मोठं यश मिळेल, हे या निवडणुकीने दाखवलेलं आहे. चंद्रपूरला चांगले निवडून आले. नागपूरला सुद्धा काँग्रेसला जरी आघाडी किंवा बहुमत मिळालं नसलं तरी नगरसेवक चांगले निवडून आले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवू शकतात. दुसऱ्या बाजूला MIM ला मोठं यश मिळालेलं आहे. एक लक्षात घ्या, भाजप नंबर 1 चा पक्ष आहे, नंबर 2 शिंदे सेना आहे, नंबर 3 वर काँग्रेस आहे, हे विसरू नका. 300हून अधिक नगरसेवक निवडून आलेला आहे. मला असं वाटतं काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची ही नांदी आहे. ही संधी काँग्रेसला मिळालेली आहे. काल मी हे बोललो नव्हतो. काँग्रेसला याचे मार्क्स द्यायला पाहिजे. काँग्रेसचे नेते जर जागे झाले आणि आपापल्या भागात त्यांनी जर सत्ताधाऱ्यांना अंगावर घेतलं तर आणि जनतेचे प्रश्न लावून धरले तर जनता त्यांच्या बाजूने उभी राहील. दुसऱ्या बाजूला MIM ला 100हून अधिक नगरसेवक निवडून आणण्यात यश आलेलं आहे. मालेगाव असेल, संभाजीनगर असेल, अनेक ठिकाणी MIM चे नगरसेवक निवडून आलेले आहेत. कदाचित मालेगावमध्ये इस्लामी पार्टी जी आहे, स्थानिक पक्ष आहे, त्यांच्या मदतीने MIM सत्तेत सुद्धा येऊ शकेल. आता काही सांगता येत नाही, कारण ती इस्लामी पार्टी अधिक समाजवादी पक्ष यांची युती आहे. ते दोघं मिळून सुद्धा सत्तेत जाऊ शकतात, त्यांना सुद्धा बहुमत मिळू शकतं. पण MIM चे नगरसेवक तिथे मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. संभाजीनगरला निवडून आलेत. एकूण ओव्हरऑल 100हून अधिक नगरसेवक MIM चे निवडून आलेले आहेत. याचा अर्थ मुसलमानांनी यावेळेला जे मतदान केलेलं आहे, आपापल्या भागात जो प्रभावी आहे त्याला मतदान केलं आहे. मुंबईमध्ये काँग्रेसला मतदान केलं. काँग्रेसचे 24 पैकी 13 नगरसेवक हे मुस्लिम आहेत. मुस्लिम भागात काँग्रेसला मतदान झालेलं आहे. उद्धव ठाकरेंना विधानसभेला जेवढं मतदान झालं होतं मुसलमानांचं तेवढं यावेळेला झालेलं नाही असं मला वाटतंय. MIM ला मतदान केलं कारण MIM नी लढावं मुसलमानांच्या हक्कासाठी. हा लढणारा पक्ष आहे अशी त्याची प्रतिमा आहे. मागे सुद्धा 2012 मध्ये 2019 मध्ये त्यांना यश मिळालं होतं, पण ते यश टिकलं नाही. त्यांचा खासदार निवडून आला, त्यांचे 2 आमदार निवडून आले, ते यश टिकलं नाही. आता पुन्हा एकदा MIM ला सुद्धा रिवायवलची संधी आहे. पण माझी एकच विनंती आहे MIM च्या नेत्यांना, असदुद्दीन ओवैसी जे आहेत ते बॅरिस्टर आहेत. ते पार्लमेंटमध्ये जी भाषणं करतात ती अत्यंत संयत असतात आणि अभ्यासू असतात. पण ते निवडणुकीच्या व्यासपीठावर जाऊन जे बोलतात ते अजिबात मवाळ नसतं. किंबहुना त्यांची काही विधानं ही आक्षेपार्ह असतात. त्यांचे भाऊ जे आहेत अकबरुद्दीन ओवैसी, हे तर जहाल विधानं केली, प्रक्षोभक विधानं केली, जहाल सुद्धा नाही, यासाठी तुरुंगात सुद्धा जाऊन आलेले आहेत. हे लक्षात घ्या.
इथे जे MIMचे नेते आहेत, इम्तियाज जलील, हे पूर्वी हे शांतगृहस्थ होते, मवाळगृहस्थ होते, NDTV मध्ये पत्रकार होते, चांगले पत्रकार होते, मी त्यांना व्यक्तिशः ओळखतो. पण राजकारणात जाऊन अनेकदा ते अतिरेकी विधानं करत असतात. मला असं वाटतं निवडणुका जिंकायला ही अतिरेकी विधानं उपयोगी पडत असतील तरी सामाजिक शांततेला या अतिरेकी विधानामुळे बाधा येऊ शकते, हे लक्षात घ्या. MIMच्या लोकांना माझी विनंती आहे, मुस्लिम समाजासाठी काम करा. खरंच मुस्लिम समाजासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. तुमचे 100 नगरसेवक निवडून आले आहेत. मुस्लिम समाजाच्या मागण्या लावून धरा, त्यांना न्याय मिळेल, त्यांना नागरी सुविधा मिळतील, यासाठी काम करा. समाजातली शांतता कृपया बिघडवू नका. पण तुमचं सुद्धा अभिनंदन, कारण विरोधी पक्ष म्हणून तुमचे एवढे नगरसेवक निवडून आलेले आहेत. वंचितला जे यश मिळालेलं आहे ते MIM इतकं मोठं नसलं तरी त्यांचेही अनेक ठिकाणी नगरसेवक 4-5 असे निवडून आलेले आहेत. मला असं वाटतं वंचितने जो शहाणपणा या निवडणुकीत दाखवला, काँग्रेसची युती त्यांनी केली, मुंबईमध्ये, लातूरमध्ये केली, काही ठिकाणी ही युती झाली, लातूरमध्ये ती यशस्वी झाली, मुंबईत यशस्वी झाली नाही. मला असं वाटतं बाळासाहेब आंबेडकरांनी जर स्ट्रॅटेजिकली अशा आघाड्या युत्या केल्या, अहंकार आडवा नाही येऊ दिला, तर त्यामध्ये काँग्रेसचाही फायदा होईल आणि वंचितचाही फायदा होईल, लक्षात घ्या. कुणाबरोबर तरी आघाडी केल्याशिवाय वंचित सारखा पक्ष जो मर्यादित पक्ष आहे, एका विशिष्ट समाज घटकापुरता मर्यादित आहे, किती ते नाही म्हणाले तरी तसा आहे, हे सत्य आहे, तो पुढे जाऊ शकत नाही. काँग्रेसची युती करून लातूरमध्ये काँग्रेसलाही फायदा झाला, वंचितलाही फायदा झाला. वंचितचे 4 लोक नगरसेवक झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही हेच तर सांगत होतो, लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हेच सांगत होतो. बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला काँग्रेसची युती केली असती तर आज बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेत दिसले असते, हे लक्षात घ्या. तेव्हा माझं म्हणणं आहे, या ज्या महापालिकेत आघाड्या झालेल्या आहेत, काँग्रेस, वंचित वगैरे, या आघाड्या पुढे टिकल्या तर कदाचित विरोधकांचं जे राजकारण आहे ते बळकट होऊ शकतं, त्याला एक शक्ती मिळू शकते. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसने सुद्धा रस्त्यावर येऊन लढण्याची तयारी दाखवली तर काँग्रेस सुद्धा पुढे जाऊ शकतं. भाजप आता फार वर पोचलेला आहे, टोकाला पोचलेला आहे. एवढं यश आजपर्यंत कोणत्याही पक्षाला मिळालं नव्हतं. त्यासाठी त्यांनी मेहनत केली आहे. त्यांनी अनेकदा दिवसरात्र काम केलं, 24/7 काम केलं आणि अनेकदा समाजामध्ये अफवा पसरवून, विष पसरवून सुद्धा निवडणुका जिंकायचा प्रयत्न केला. माझा मुद्दा एवढाच आहे, माझा प्रश्न आहे त्यांना की तुम्ही जर तुमच्या विकासावर विश्वास आहे, तुमचा जर तुमच्या हिंदुत्वावर विश्वास आहे, तर विष का पसरवता? विषाचा प्रयोग का करता समाजावर? तुम्ही विकास करा आणि जिंका, लोकही खुश होतील, तुम्हीही खुश व्हाल. पण मला असं वाटतं ही जी विष पसरवण्याची विकृती आहे ती या निवडणुकीत सुद्धा दिसलेली आहे आणि त्यापासून आपण सगळ्यांनी सावध राहायला हवं. मित्रांनो, मला असं वाटतं सविस्तरपणे मी बोललोय, निवडणुकीचं विश्लेषणही मी केलेलं आहे. काही मुद्दे राहिले आहेत पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, खूप गेले काही दिवस तुमच्या लक्षात आलं असेल, सर्वसाधारण मी सोमवार ते शुक्रवार व्हिडिओ करतो, शनिवार रविवार आराम करतो. यावेळेला तेही झालेलं नाही, मी सलग व्हिडिओ केलेले आहेत. गेल्या वेळेला तर रविवारी सुद्धा व्हिडिओ केला होता. माझी अशी इच्छा आहे उद्या राजकीय घटना काही घडू नये, सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांनी आराम करावा, त्यांच्या नेत्यांनी आराम करावा आणि आम्हालाही आराम द्यावा. बघूया काय होतंय. काही घटना घडली तर मी येणारच, व्हिडिओ करणारच, पण उद्या तुम्हाला, मला आणि राजकीय नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना एक शांतता मिळेल, विश्रांती मिळेल, झोप लागेल, अशी आपण इच्छा व्यक्त करूया.